एकटं लढण्यापेक्षाही सोबत युनिटीने लढणं ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. इतकी भयानक अवस्था आहे त्यांची. शिरूर शहराचा विस्तार होणं ही एक प्रमुख गरज आहे. कचऱ्याचं वर्गीकरण खरोखरच होतं का? तुम्हाला निवडून द्यावं? आई वडिलांची साथ असणं किंवा भावाची साथ असणं हे चुकीचं नाहीये माझ्यासाठी. शिरूरच्या विकासाबाबतच प्रश्न आहे. 10 महिन्यात असं काम केलंय की ते 5 वर्ष कोणाला जमलं नाही. नमस्कार, मी पंकज इंगोले. आपण पाहताय LS मराठी. गुलाल कोणाचा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण आलेलो आहोत शिरूर शहरामध्ये. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय त्याच्याविषयी मला आधी तुम्हाला सांगायला आवडेल. या ठिकाणी पाचकंदील चौक दिसतोय, ज्या ठिकाणी हा आपला कार्यक्रम होतोय. या जागेला ऐतिहासिक ऐक्याचा वारसा आहे आणि या ठिकाणी शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अशा दिग्गजांच्या सभा झालेल्या आहेत. त्याच ठिकाणी आपला पाचकंदील चौकामध्ये हा कार्यक्रम होतोय. आणि सुरुवातीला मला या शहरातल्या राजकीय समीकरणाविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल. मागच्या वेळी या ठिकाणी शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता होती. 24 पैकी 17 नगरसेवक निवडून आलेले होते. मात्र यावेळेस काहीसं थोडंसं चित्र बदललं आहे. धारीवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडीनं माघार घेतलेली आहे. महाविकास आघाडी एकत्र लढतीये, तर महायुती मात्र स्वबळावर लढतीये. महायुती या ठिकाणी फुटल्याचं चित्र दिसते आहे. OBC महिलांसाठी नगराध्यक्षपद राखीव आहे. हे झालं इथलं राजकीय समीकरण. आणि महत्त्वाचं म्हणजे धारीवाल कुटुंबाकडेच या शहराची सत्ता राहिलेली आहे. पहिल्यांदाच असं होतं आहे की वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी तुम्हाला उमेदवार लढताना दिसत आहेत. मी सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी ओळख करून देतो. आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण कोण आहेत त्यांची. माझ्या बाजूला आहेत सुवर्ण राजेंद्र लोळगे, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. ऐश्वर्या अभिजित पाचरणे, NCP घड्याळ अजित पवार गट. आणि त्यानंतर रोहिणी मनकर आहेत, शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरून त्या लढत आहेत. आणि युवा उमेदवार आहेत प्रियंका धोत्रे, अपक्ष उमेदवार आहेत त्या. याशिवाय माझ्या बाजूला इकडे मुझफ्फर कुरेशी आहेत, मवियाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी आलेला नाही आहेत, त्यामुळे त्यांनाच बाजू लढवायची आहे. आणि ज्यांनी या शहरातलं राजकारण जवळून बघितलं आहे, विकासाचे मुद्दे जवळून बघितलेत, असे नितीन बारवकर दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते देखील माझ्याबरोबर आहे. सुरुवात मी नितीनजींपासूनच करीन, कारण त्यांनी या शहराला जवळून बघितलं आहे. नितीनजी, या शहराविषयी मला आधी सांगा की या शहराचं काय वैशिष्ट्य आहे आणि मग आपण पुढे जाऊ. सर, हे शहर जे आहे आमचं, हे सर्व धर्मसमभावाचे कॉस्मोपॉलिटन असं म्हटलं तरी चालणार, अवघं होणार नाही. असं हे शहराला एक परंपरा आहे आणि एक व्यापारी पेठ आहे. 1818 साली जेव्हा 1818 पूर्वी जेव्हा इथं ब्रिटिशांचा रिसाला होता, त्यावेळेस ही बाजारपेठ, त्यांना ज्या ज्या वस्तू हव्यात त्यासाठी ही बाजारपेठ वसली गेलेली आहे. हे काही गाव नाही आहे, ही एक बाजारपेठ आहे. आणि या बाजारपेठेत सर्व धर्म समभावाचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात. फार पूर्वी ब्रिटिश काळापासून या ठिकाणी नगर परिषद स्थापन झाली आणि त्यावेळेस रसिकभाऊ धारीवाल असतील, शहीदभाई असतील, नंतरच्या काळात बाबूराव पाचरणे असतील, यांनी शहराच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे. रसिकभाऊ धारीवाल तर 22 वर्ष या शहराचे सलग नगराध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतरच्या काळात प्रकाशभाऊ धारीवाल यांच्याकडे ही धुरा 2007पासून आली. तर प्रकाशभाऊंच्या नेतृत्वाखाली कुठलाही पक्ष कधीही या निवडणुकीत पक्षचिन्हावर कधीही सहभाग घेत नसत. परंतु प्रकाशभाऊंनी व्यवसायाच्या व्यापामुळं म्हणा किंवा आणखीन काही त्यांची वैयक्तिक काही कारणं असतात, त्या कारणास्तव त्यांनी या निवडणुकीतून मागे सरकण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे रिक्त झालेलं जे अवकाश आहे, राजकीय अवकाश, ते व्यापण्यासाठी सर्वच पक्ष सरसावले आहेत किंवा सर्व पक्षांची इच्छा आकांक्षा फलद्रूप झालेल्या आहेत असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आणि त्या अनुषंगाने शिरूरच्या आमच्या नगरपरिषदेच्या रणांगणात प्रथमच सर्व पक्षांची चिन्ह दिसतात. एका दृष्टीने लोकशाहीचा हा एक उत्स्फूर्त उत्सव आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा सर्व पक्षांना त्यांचे चिन्ह घराघरात पोहोचवण्याची संधी आहे. तसं तर महाविकास आघाडी आणि महायुती असे 3 पक्षांचे हे 2 गट होते. परंतु महाविकास आघाडी एक संध आहे या निवडणुकीत. परंतु महायुतीमध्ये
प्रत्येकाच्याच स्वबळाचा नारा घुमला, कारण सत्ता वरपासून खालपर्यंत असल्यामुळे कदाचित असेल तर प्रत्येकाने स्वतंत्र पॅनल असं तर नाही की पहिल्यांदाच असं प्रत्येक पक्षाला खुणावायला लागलं की यावेळेस शहर विकास आघाडी नाही म्हटलं की बाबा आपल्याला संधी आहे म्हणून कदाचित एवढे उमेदवार दिसतात. अगदी बरोबर आहे. परंतु तुम्ही ही पंचरंगी लढत आहे नगराध्यक्षपदासाठी, परंतु तुम्ही पाहू शकाल की हे पाचही जे नगरसेवक किंवा पाचही नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते सर्व प्रकाश धारीवाल्यांचं नेतृत्व मानणारे आहेत. म्हणजे शेवटी केंद्रबिंदू तेच आहेत, शहराच्या केंद्रस्थानी प्रकाश भाऊच आहेत. आणि आता हे जरी वेगवेगळ्या चिन्हावर लढत असले, कारण लोकशाहीत प्रत्येकाला मतं मागण्याचा किंवा स्वतःचं काही नेतृत्व गुण सिद्ध करण्याचा अधिकार आहे, त्या अनुषंगाने ही निवडणूक होत आहे. म्हणून सर्वांनीच पाच चिन्हावर 5 जण उभे आहेत. नक्की. म्हणजे जसं आपण सुरुवातीला बोललो की धारीवाल कुटुंबाकडे सत्ता होती, शहर विकास आघाडीकडे सत्ता होती, त्यांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याबरोबर असलेले उमेदवार इथे मात्र आहेत. त्यामुळे जाब विचारण्याची संधी यांना आपल्याला नक्कीच असणार आहे. मी आता या उमेदवारांकडे जाणार आहे. माझ्याबरोबर सुवर्णाताई आहेत. काय तुमचा नेमका विकासाचा अजेंडा आहे आणि मला एक सांगा की महाविकास आघाडीचं जमलं पण तुमचं का नाही जुळलं सगळ्यांचं एकत्र? नमस्कार, मी सुवर्णा राजेंद्र लोळगे, भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार आहे. आता हे आघाडीचे प्रश्न वरच्या लेवलवर ते सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे स्थानिक लेवलवर आम्ही त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आणि माझा अजेंडा फक्त शिरूर शहराचा सर्वांगीण विकास एवढाच असेल. शिरूर शहरात आता सर्वांगीण खूप वेग शब्द आहेत त्याच्यामध्ये ना मुद्दे तुमचे प्राधान्याचे म्हणजे समस्या तुम्ही कुठली समस्या आहे जी प्राधान्याने सोडवाल? आता सध्या जर आपण पाहिलं तर शिरूर शहरामध्ये वाहतुकीची समस्या सध्या मोठ्या प्रमाणावर लोकांना भेडसावत आहे, ती सोडवण्याचा मी प्रथम प्रयत्न करेल. त्याच्यानंतर घनकचऱ्याचं व्यवस्थापन थोडं कमी लेवलवर होतं आहे, तर तो शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं व्यवस्थापन कसं केलं जाईल याकडे माझा मेन पहिला अजेंडा पहिली प्रायोरिटी ही स्वच्छ शिरूर आणि वाहतुकीचं समस्या. ताई तुमचं काय? नमस्कार दादा, मी ऐश्वर्या अभिजित पाचरणे, माननीय आमदार माऊली आबा कटके यांच्या नेतृत्वाखाली माननीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मग मागता हे एवढी स्पीच तयार झाली का नाही दादा, मुद्दा मला त्यांनी खूप मोठी संधी दिली आहे तर मी तो चान्स नाही सोडू शकत. माझा तो त्यांनी दिलेला मला मान. तुम्हाला शेवटी संधी देणार होतो पण तुम्ही आधीच घेतली. बोला ना, काय तुमचं प्राधान्य कशाला आहे? मी बोलेल तर मला युवक म्हणून त्यांनी पहिल्यांदा शिरूरमधून ही संधी भेटलेली आहे आणि माझं पहिलं प्राधान्य महिलांच्या आरोग्याशी जुळत राहील. कारण की आज महिलांच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतं आहे, तर त्याच्यासाठी मी कॅम्प आयोजित करेन. कारण एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून मला असं वाटतं आरोग्याविषयी जितकी जागरूकता शिरूरमध्ये होईल तितकं महिलांना आपल्याला सुशिक्षित करता येईल, त्या बाबतीत जागृत करता येईल. तसंच महिलांना आजकाल हिमोग्लोबिन कळलं पाहिजे, रक्तगट काही आपण म्हणतो रुरल एरियामध्ये महिलांना एक जागृत करणं गरजेचं आहे. त्यांना त्यांचं रक्तगट माहीत पाहिजे, हिमोग्लोबिन माहीत पाहिजे, योग्य वेळी योग्य उपचार कसे घ्यायचे हे महिलांचं आरोग्य हे तुमच्या दृष्टीने प्राधान्य आहे. ताई तुमचं तिकडे तर एकत्र सरकार आहे, इकडे मात्र काही जमलेलं दिसत नाही आहे. मग कसं काय जुळवून घेताय की नंतर जुळवून घेणार आहात की आता काही वेगळा अजेंडा आहे निवडणुकीवर? खरं तर शिवसेनेची उमेदवार म्हणून मी पहिल्यांदा रिंगणात आली आहे. आणि जे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत ते नाथांचे नाथ एकनाथ आहेत आणि सर्वसामान्यांचे नेता आहेत. कदाचित तो विचार करून त्यांनी माझ्यावर तो विश्वास टाकून एक सर्वसामान्यांचा नेता आणि उत्तम नेतृत्व करणारी एक व्यक्ती ही असू शकते असा विचार करून कदाचित त्यांनी ही जबाबदारी माझ्याकडे दिली असेल. जरी पुढे भविष्यात जाऊन त्यांनी माझ्यावर जर एवढी मोठी जबाबदारी घेण्याची संधी मला दिली किंवा शिरूरकरांनी दिली तर सगळ्यांना सोबत जाऊन शिरूरचा विकास करण्याचा मात्र मी नक्की प्रयत्न करणार आहे. नक्की. एक मला आशावादी चित्र या ठिकाणी दिसतंय. आपण बऱ्याच ठिकाणी फिरतो पण इथे युवा उमेदवार दिसत आहेत आणि प्रियंका धोत्रे या देखील अपक्ष उमेदवार आहे. प्रियंका, का उतरावं असं वाटलं आपल्याला निवडणुकीत या अपक्ष म्हणून आणि कुठले असे मुद्दे आहेत की जे युवकांसाठी केले जात नाही म्हणून तुम्हाला असं वाटलं की नाही मी निवडणूक लढवली पाहिजे? मी तसं तर एक लहानपणापासून एक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते आणि प्रकाश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मी 9वीला असताना शिरूरमधलं पहिलं ढोलताशा पथक, युवा वाद्य पथक शिरूर आणि त्यानंतर मी युवा स्पंदन सोशल फाउंडेशनची स्थापना केली. एक 10-12 वर्ष झाली मी या सामाजिक क्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह आहे. आणि मी जर प्रभाग क्रमांक 12मध्ये आहे तर मी उडको कॉलनीमधील प्रत्येक महिलांसाठी मी कामं केली आहे. रात्रंदिवस कोणाचे हॉस्पिटलचे प्रश्न असू द्यात, कोणाचे
लाईटीचे प्रश्न असू द्यात, कोणाचे स्वच्छतेचे प्रश्न असू द्यात, मी तत्पर तिथे उपलब्ध असायचे. मी 2 वर्षापूर्वी शिरूर तालुक्यातील 6 मुलींना दत्तक घेऊन त्यांचं 11वी-12वीचे पूर्ण शिक्षण मी मोफत केलं आहे. मला तरुणांना संधी द्यायची आहे की तरुणांना, लोकांना आता नोकरी नको आहे, लोकांना व्यवसाय हवा आहे. तर मी करिअर गायडन्स मी सेमिनार माझ्या प्रभागामध्ये चालू करणार आहे. परत जे महिला, आता कसं झालेलं आहे शिरूर शहरामध्ये पहिलं की महिला एक उमेदवार असतात, पण महिलांनीच पुढे येऊन कामं केली पाहिजेत. कोणाच्या मागे कोणाचा भाऊ असतो, कोणाच्या मागे कोणाचा तरी नवरा असतो. जर मी उमेदवार आहे ना, तर मीच प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. आपल्या पाठीमागच्यांनी सपोर्ट नाही केलं पाहिजे. नगर परिषद गेल्यामध्ये सुद्धा आपण स्वतः कामे केली पाहिजे तिथे, असं मला वाटतं. मला असं वाटतं का की बऱ्याचशा उमेदवार या रबर स्टॅम्प आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, स्पष्ट सांगा. बोललं पाहिजे, कारण की मी स्वतः एक महिला आहे. तर मी निवडून आल्यानंतर मी स्वतः कामं करणार आहे. माझे घरचे त्याच्यामध्ये डिस्टर्ब करणार नाही आहेत. तर आता बाकीचे जरी महिला असेल, त्यांनी पण एक स्वतः पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हा मुद्दा आपण थोडक्यात घेऊया प्रत्येकाकडनं, कारण तुम्ही खरोखर काम करणार आहात की तुमच्या मागे राहून कोणीतरी काम करणार? नाही, मी स्वतः काम करणार आहे. कारण 2017 ते 2022 मी प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहरामध्ये बरीचशी कामं मी मार्गी लावलेली आहेत. तुम्ही जर मला थोडासा वेळ दिला तर ते मी कामही सांगेल, पण मी स्वतः ते नेतृत्व सांभाळू शकते याची मला खात्री आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला खूप मोठी संधी दिली अजितदादांनी, सूत्र तुम्हीच चालवणार आहात की आणखी कोणी असणार आहे? हे बघा दादा, जन्म खरं घेताना तर हा विश्वास आहे असं म्हणणं. विश्वास आहे, आणि एकटं लढणं आणि सोबत लढणं, एकटं लढण्यापेक्षाही सोबत युनिटीने लढणं ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. एकटं लढणं म्हणजे काय की आपल्याला त्याबद्दल नॉलेज पाहिजे. आपण आईच्या पोटातून शेवटी 9 महिने राहूनच जन्म घेतो, त्यामुळे आईवडिलांची साथ असणं किंवा भावाची साथ असणं हे चुकीचं नाही आहे माझ्यासाठी, कारण त्यांच्या गायडन्सनी आपण पुढे जातो. तर त्यांचा गायडन्स आपल्याला आपल्या कामात खूप उपयोगी येतो. आणि आज शिरूर म्हणलं तर शिरूर नगरीला नवीन दिशा ही धारीवाल परिवाराने दिलेली आहे. तर त्यांचं नेतृत्व शेवटी आपण पुढेच नेतो. मला लक्षात येतंय ते. तुमची छाप दिसणार आहे का यात वेगळी? माझी छाप मला वाटतं यापूर्वीही 2016-17ला नागरिकांना दिसली आहे, आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने मला परत उमेदवार दिली आहे. आणि जसं प्रियांका म्हणली की मागे सपोर्टसाठी कोणाचे नवरे, पण मला सांगायला आनंद वाटेल, जेव्हा आमचा 5 वर्षाचा कालावधी होता तर आमचे कोणाचेही नवरे विनाकारण नगरपालिकेची पायरीही चढलेले नाही. हे ते लुडबुड करत नाहीत. करत नाही. आणि यापुढेही, म्हणजे जेव्हा मला उमेदवारी दिली गेली तेव्हा मी पहिल्यांदा स्पष्ट केलं की माझ्या हातून कोणतंही चुकीचं किंवा गैरकार्य मी करणार नाही, आणि त्या याच्यावरच मी हा उमेदवारी मी स्वीकारली आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत तर लोकांनाच माहिती आहे. त्यामुळे मला याच्यात स्पष्टीकरण. आणि असं होणंही अपेक्षित नाही आहे, कारण जसं मगाशी मला नितीनजींनी सांगितलं होतं की इथे महिला मतदारांचं प्रमाण जास्त आहे पुरुष मतदारांपेक्षा, त्यामुळे त्यांचंच काम आपल्याला दिसलंही पाहिजे. मी आणखी या ठिकाणी काही प्रश्न घेतो, पण त्यापूर्वी मुझफ्फरजी आहेत, मवियाचे प्रतिनिधी म्हणून ते आपण, आणि नगरसेवक पदाचे उमेदवार पण आहेत. तुमचा काय नेमका? आत्तापर्यंत आदरणीय प्रकाशित धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पक्ष, शिवसेना असू द्या, भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या, आम्ही सगळं आत्ता जे उमेदवार आहे आम्ही सगळं एकत्र बसून आम्ही काम केलेलं आहे. शिरूरचा फक्त आमचं एकच विषय होतं, शिरूरच्या विकासासाठी आम्ही संघ एकत्र बसून आम्ही कामं केलेलं आहे. आता पहिल्यांदा मला वाटतं शिरूरच्या इतिहासमध्ये पहिल्यांदाच असं घडतं आहे का सर्व पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूकला समोर जात आहे. आता पुढचं जे पक्षाचे वेगवेगळे पक्ष ते वेगवेगळे अजेंडा आहेत. आमचा अजेंडा आदरणीय प्रकाशित धारीवालच्या ज्या पद्धतीने आम्ही काम करतो त्याच पद्धतीने आम्ही पुढे काम करायचा प्रयत्न करणार आहोत. उद्याच्या हा शिरूर शहर हा सलोखाला मानणारा शिरूर शहर आहेत, सलोखा जपणारा शिरूर शहर आहेत, व्यापाऱ्यांच्या संघ राहणारा शिरूर शहर आहे. त्याच पद्धतीने पुढचं आम्ही त्याच पद्धतीने काम करणार आहे. मला इथं काही सामान्य लोकांचे प्रश्न घ्यायचे आहेत की तुमचा नगराध्यक्ष कसा असावा? आता हे महिला राज्य आहे, 50% आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे की तुम्ही स्वतः काम करणार का करून घेणार. तर यांना करून जर घ्यायचं तर त्यांना त्या खुर्चीवर बसायचं आहे. आता यामागे आमच्याकडे 9 वर्ष नगराध्यक्ष होत्या, 5 वर्ष होत्या, 4 वर्ष कालखंड वाढला होता. त्यांनी काम करून दाखवलंच आहे. म्हणजे काम कोणा वाचून राहत नाही, काम हेच सातत्यानं चालू राहतं. तुम्ही बसा किंवा मी बसू, दगड जरी असला तर त्या ठिकाणी ते काम चालू राहतं. प्रशासन व्यवस्था तशी आहे. त्याच्यामुळे या महिला कोणीही निवडून द्या हे काम करतील ही आम्हाला शिरूरकरांना अपेक्षा आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये मी राहतो, नाही का, शांतीनगर झोपडपट्टीमध्ये राहतो मी. संदीप सकट नाव आहे माझं.
तर आम्हाला नगराध्यक्ष म्हणजे असा हवा आहे की स्वच्छ प्रतिमेचा नाही का म्हणजे कधी पण आम्ही त्याला फोन वगैरे केला तर त्यांनी धावले पाहिजे तुमच्या कामासाठी अवेलेबल असणारा, फोन उचलणारा, स्वच्छ प्रतिमेचा. आणि गेले 10 वर्ष झाले नाही का, कारण की मागच्या वेळेस शेट होते आमच्या प्रभागामध्ये, म्हणजे प्रकाश शेट होते नाही का नगराध्यक्ष. तर काय आमची काय ताकदच नाही झाली झोपडपट्टीवासियांची त्यांना बोलण्याची नाही का, कारण की 2 आमचे इथे झाडे आणि त्या झाडांच्या खाली 15-20 कुटुंब राहतात नाही का. तर तिथं आम्ही नगर परिषदेला पण आम्ही खूप अर्ज केले, वन खात्याला अर्ज केले, पण काय त्याची दखलच नाही कोणी घेतली. तर मग बघू आता. दखल घेणारा तुम्हाला. हां, एक आणखी उमेदवार नगराध्यक्ष पदाचे या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. अलका खांडरे आहेत. अलकाताई या NCP शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या. ताई, तुम्ही थोडं उशिरा आलात, पण मुझफ्फरजींनी तुमच्या वतीने बॅटिंग केलेली आहे. तुमचा काय नेमका अजेंडा असणार आहे या निवडणुकीत? नमस्कार. सर्वप्रथम मी स्वर्गीय रसिकलालजी धारीवाल यांना मी विनम्र अभिवादन करते. त्यांनी ज्यावेळेस मला सर्वप्रथम उमेदवारी दिली, माझ्यात काहीतरी गुण पारखूनच त्यांनी मला ही उमेदवारी दिली. आणि त्यांच्या वेळेसही आणि प्रकाश भाऊंच्या वेळेसही मी अगदी जोमाने आणि स्वइच्छेने आणि स्वच्छ कारभार असा मी केला. आणि आत्ता जरी मला बापूंनी ही उमेदवारी दिली, यावेळेसही माझं तसंच काम राहील. आणि मेन म्हणजे सर्वप्रथम मी महिलांना कसं प्रोटेक्शन मिळेल आणि ज्या गृह उद्योग करणाऱ्या आहे, ज्यांना इच्छा आहे, त्यांना कसा छोट्या गृह उद्योग देण्यात येईल याची मी पूर्ण म्हणजे शासनाकडून डिमांड करेल, किंवा अजून काही त्यांच्यासाठी करता येत असेल ते करेल. महाविकास आघाडी एकत्र लढतीये, महायुती मात्र स्वबळावर लढतीये. तर हे बघून जरा आतून जरा आनंदाच्या उकळ्या फुटतायत का, म्हणजे बाबा की सोपी वाटते लढत? नाही, मला म्हणजे मला तेवढीच चुरशीची आहे. नाही, मला सगळ्यात जास्त वाईट असं वाटतं की मला प्रकाश भाऊंबरोबर काम करायची संधी मिळणार नाही, याचं मला जास्त वाईट वाटतं. एवढा एकोपा मी कुठल्या भागात बघितलेला नाही आहे. सगळं खेळीमेळीचं छान वातावरण आहे. आणखी कोणाचे आपण प्रश्न घेऊया, सामान्य लोकांचे प्रश्न घेऊ. सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारा नगरसेवक सर्वांनाच अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने येत्या 2 तारखेला सर्वजण योग्य उमेदवार निवडतील अशी अपेक्षा आहे. योग्य उमेदवार निवडतील अशी अपेक्षा आहे. जसं मी म्हटलं की महिला मतदारांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे महिलांचे प्रश्न काय आहेत ते पण आपण घेऊया. प्रश्न सगळं आलबेला शिरूरमध्ये सगळं ओके आहे, गरजच नाही आहे काही, सगळं चांगलं आहे? नाही, शिरूरच्या विकासाबाबतच प्रश्न आहेत जे सगळ्यांना धरून पुढे जाईल. आणि महिलांचा आणि युवा पिढी जी आहे आपली, यंग जनरेशन, त्याचा जे सगळ्यात जास्त विचार करेल आणि विकास करेल, हेच माझा प्रश्न आहे. आणखी कोणाचे प्रश्न आहेत या ठिकाणी? हां, मी प्रथम ओळख करून देतो. मी अविनाश सुरेश घोगरे, प्रभाग क्रमांक 12मधनं लढत आहे. आता सगळ्यांचे मी प्रश्न ऐकले, सगळ्यांनी आपल्या पद्धतीने सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण मी प्रथम स्वर्गवासी रसिक शेठ धाडीवाल असेल, स्वर्गवासी शहीद खानभाई पठाण असेल, आणि आमचे जीवाभावाचे आणि सगळ्यांचे लाडके गणेश तात्या पाचरणे असेल, यांना आपण कधी विसरू शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांनी की आपलं गाव एकत्र ठेवण्याचं काम केलं आहे. ह्या गावाची एक थोडक्यात प्रश्न विचार. थोडक्यात मी असं सांगू शकतो की आपण आपल्या प्रभागाचा भक्कम विकास करणार आहे. मी जर माझ्या प्रभागाचं सांगितलं तर माझा हुडको कॉलनीचा प्रभाग आहे. 371 घरं आहेत. त्या 371 घरातील घरं अजून नावावर झालेले नाही. ते मी माऊली आबा कटकेंच्या माध्यमातून आणि ह्या देशाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सरकारमध्ये आहेत. त्यांनी कालच आम्हाला आश्वासन दिले की भोगवटा 1 करून तुमची घरं नावावर करून देण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. माऊली आबा कटकेंनी 10 महिन्यात असं काम केलं की ते 5 वर्ष कोणाला जमलं नाही. तुमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. मला खरं तर सामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी, कारण मी जसं मगाशी म्हणालो की धारीवाल कुटुंबाकडे सत्ता राहिली, त्यांच्या विकास आघाडीने जरी माघार घेतली असली तरी त्यांच्या बरोबर काम करणारे इथे बरेच तुम्हाला उमेदवार दिसत आहेत. त्यामुळे त्यांनाही कुठेतरी आपण जाब विचारू शकतो आणि त्यांना उत्तरं द्यावं लागणार आहे. बरं, मी आता पुन्हा यांच्याकडेच येतो, कारण शेवटी यांच्यापैकी कोणीतरी एक जण जर नगराध्यक्षपद भूषवणार असेल तर जबाबदारी यांच्याकडे आहे. तोपर्यंत सामान्य नागरिक कोणाला आणखी प्रश्न असतील तर हात वर करा, मी तुमच्याकडे येईन. फक्त मला हां, ठीक आहे. तुमचा म्हणजे जो आता महत्त्वाचा मुद्दा होता, प्रत्येकाने वेगवेगळा मुद्दा मला या ठिकाणी सांगितला, पण कचऱ्याचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही सगळ्यांनी तुमच्यापैकी अनेकांनी काम केलेलं आहे, यापूर्वीच्या नगरसेवक राहिलेला आहात. हे प्रश्न सुटले का नाही?
प्रश्न सोडवण्याचे आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि काही प्रमाणात ते सुटले पण गेले होते. पण काय झालं, आता रांजणगाव MIDC आहे आपल्याकडे, इकडे सुपा MIDC आहे, त्यामुळे शहरात लोकांचा येणारा फ्लो खूप वाढतो आहे. आणि जी पार्किंगची समय म्हणजे आपण जे पार्किंग उपलब्ध करून द्यायला पाहिजे, म्हणजे आम्ही आता दिलं आहे. इंदिरा गांधी पुतळ्याच्या समोर जो पशुवैद्यकीय दवाखाना होता तो आम्ही नगरपालिकेवर करून तिथं आम्ही पार्किंगची व्यवस्था केली आहे. पण लोकांचं काय होतं की टू व्हीलरवर येतात आणि मेन मार्केटमध्येच गाड्या पार्क केल्या जातात, त्यामुळे पार्किंगची समस्या जास्त वाढते. आणि आता आम्ही असा प्रयत्न करणार की वाहतूक नियंत्रण कक्षाशी संलग्न होऊन समविषम संख्यांना पार्किंगची व्यवस्था करून तो प्रश्न सोडवण्याचा आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न. आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर ती वाढतच चालली आहे आणि काही ठराविक ठिकाणी आपण असं करू की पार्किंग तिथेच झाली पाहिजे आणि मग मार्केटमध्ये लोक आले पाहिजे. आणि कचऱ्याचं म्हटलं तर आता काय झालं, निवडणुका लांबणीवर पडल्या, थोड्या दिवस सगळं प्रशासनाकडे होतं, त्यामुळे थोडंसं काही काळांमध्ये थोडंसं झाले काल मी. अच्छा, हां. आता सगळ्यात पहिलं आपलं जे झोपडपट्टी पुनर्विषयांचा विषय होता, आता आपल्या गावामध्ये इंदिरानगर झोपडपट्टी, सिद्धार्थनगर, सय्यदबाबा नगर, गीतानगर झोपडपट्टी, त्यानंतर इकडे शांतीनगर झोपडपट्टी, बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत. आता त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालं नाही, त्यातमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या. काय होतं, हे सगळे स्वच्छता कर्मचारी किंवा अगदी सर्वसामान्य जनतेतली लोक झोपडपट्टीत राहतात आणि इतकी भयानक अवस्था आहे त्यांची की अगदी त्यांच्या दारातून सगळे गटर, चेंबर, रस्ते गेलेले आहेत. पण थोडंसं काही तांत्रिक अडचणी येतात आणि आपल्याकडे एक 87 कोटीचा प्रस्ताव आपल्याकडे नगरपालिकेमध्ये तो प्रस्तावित आहे, त्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि यापुढेही तो प्रस्ताव आपला म्हणजे माझं तर पुढचं असं विजन असेल की मला एकनाथजी शिंदे साहेबांनी जी संधी दिली, त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, त्यामुळं हा प्रस्ताव मी पुढे तो नेणार आहे. आणि जर ह्या सगळ्या झोपडपट्ट्यांचं एका ठिकाणी आपण पुनर्वसन केलं तर त्यांचं थोडंसं म्हणजे राहणीमान सुधारेल आणि ज्या ठिकाणी त्या सगळ्या झोपडपट्ट्या जर एकत्र आल्या तर जास्तीत जास्त आपल्याला जागा उपलब्ध होईल. तर आता तुम्ही विचारलं थोडंसं पार्किंगचा विषय, आता तुम्ही बघितलं असेल इथे बाईट घेताना की पार्किंगच्या खूप समस्या आहेत. एक तर आपलं शहराचं क्षेत्रफळ अगदी 7 ते 7.5 किलोमीटर एवढं भौगोलिक क्षेत्र आपल्या शिरूर शहराला मर्यादा आहे. हा, त्याला मर्यादा आहेत. पण दिवसेंदिवस जसा शहराचा विकास होतो तशी लोकसंख्याही वाढत जाते. खूप मोठी बाजारपेठ आपली शिरूरकरांची आहे, शैक्षणिक म्हणा, सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा, सगळ्या दृष्टिकोनातून यावर काम. हां, तर मग काय करायचं, माझा असं विचार आहे की ज्यावेळेस आपण झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करू त्यावेळेस 2 मजली पोडियम पार्किंग आपल्या इथं असावी, जेणेकरून आपला हा पार्किंगचा प्रश्न सुटेल. जसं पुण्यामध्ये ह्या पार्किंगची आपण व्यवस्था करतो त्या पद्धतीने जर आपली पार्किंगची व्यवस्था झाली तर जास्तीत जास्त नागरिकांना ह्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही आणि त्यांचा प्रश्न हा सहजासहजी सुटेल. मी प्रियंका तुमच्याकडे नंतर येतो, मला इथे काही आणखी प्रश्न घेऊ देत. हां, तुम्ही इथले जुने नागरिक आहात, कुठले मुद्दे असे आहेत तुम्हाला असं वाटतं की ते सुटले नाहीत, का सुटले नाहीत आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत नगराध्यक्षाकडून? नगराध्यक्षाकडून याच अपेक्षा आहेत आमच्या की आमचे रोड, आमची पाण्याची व्यवस्था आणि गटर लाईन ह्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत, एवढीच अपेक्षा नगराध्यक्षांकडून आहे. यावर काम झालं नाही असं वाटतं इतक्या वर्षात, कारण एकाच कुटुंबाकडे सत्ता होती. नाही, काम झालं नाही असं नाही, काही प्रमाणात झाली कामं, काही प्रमाणात राहिलेली आहेत. आता आमच्या जो शिवाडीचा वार्ड आहे त्या ठिकाणी रस्त्याची इतकी दुरावस्था आहे की तो रस्ताच झाला नाही, म्हणजे ती कामं व्हायला पाहिजे असं आमचा आग्रह आहे. बाकी का तुम्ही बोलणार आहात? व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहे? बाजूला एवढी MIDC आहे, एवढी मोठी बाजारपेठ आहे. शिरूर शहरच्या पहिलं जे छोट्याशा प्रमाण होतं आता त्याचं प्रमाण आणि शहराचं वाईडनेस वाढलेलं आहे. MIDC सुप्या साईडला पण आहे, इथं रांजणगावला पण आहे आणि नवीन MIDC करडे साईडला ॲक्वायर झालेलं आहे. त्यानुसार लोकसंख्या वाढलेली आहे, त्या लोकसंख्येच्या हिशोबाने अनेक लोक इथं राहायला आलेले, त्यानुसार व्यापार पण वाढलेला आहे. त्या सगळ्या सुखसुविधा पुरतील अशा हिशोबाने नगरपालिकेने पुढे भविष्याचं नियोजन असावं आणि इथून मागे ज्या काही कामं झाली आहेत त्या कामांमधून थोडंफार जे काय राहिलं असेल त्याचे पुढं करंट लोकांनी व्यवस्थित. नक्की आणखी काही प्रश्न घेऊ. तुमचा काही एक पत्रकार पण आहेत आपल्याबरोबर, काय तुमचं काय निरीक्षण आहे नेमकं? इतक्या वर्षात बरेचसे विषय मार्गी लागले नसतील तर त्याचं काय कारण दिसतंय तुम्हाला? एकाच कुटुंबाकडे सत्ता राहिल्यामुळे होऊ शकलं नाही की आणखी काय कारण? नाही, असं म्हणता येणार नाही आहे. आपण जर हे तालुक्याचे ठिकाणं इतर अख्खी जिल्ह्याभरातली जर काही शहरं पाहिली तर त्या सर्वांच्या तुलनेत शिरूर हे चांगलं प्रगत आहे. दारीवालांनी खूप मोठा विकास शहरात केलेला आहे, परंतु मधल्या कालावधीमध्ये साधारण 3-4 वर्षापासून प्रशासक इथं कार्यरत आहेत
प्रशासकीय कालावधीमध्ये हे कामं थोडीशी रेंगाळली गेलेली आहेत. आणि धारीवाल यांनी रस्ते म्हणा किंवा जे काय बाकीची कामं आहेत, तुम्ही सुसज्ज इमारत पाहू शकता, अशी खूप मोठी कामं त्यांनी केलेलीच आहेत. परंतु अजूनही जसं दिवस वाढत आहेत किंवा विस्तार होतो आहे याप्रमाणे समस्या वाढत चालल्या आहेत. प्रामुख्याने शिरूर शहराचा विस्तार होणं ही एक प्रमुख गरज आहे. दुसरी गोष्ट व्यापारिक ठिकाण आहे, पार्किंगचे प्रश्न आहेत, पिण्याचं पाण्याचा प्रश्न आहेत, याशिवाय गटारीचं प्रश्न असतील आणि अंतर्गत रस्ते असतील, हे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालले, ते कमी होणारे नाही आहेत. माझं म्हणणं असं आहे की त्या दृष्टिकोनातून इथले नगरसेवक असतील, निवडून येणारे नगराध्यक्ष असतील, या सर्वांनी शिरूरच्या पुढील 25 वर्षाचं व्हिजन ठेवून तो विकास आत्ता सुरू केला पाहिजे, त्याचा पाय आत्ता घातला गेला पाहिजे. आणि नगरसेवक नगराध्यक्ष असा असावा की तो ऑफिसमध्ये बसणारा नसावा, ऑफिसमध्ये काम करणारा नसावा. प्रत्येक नागरिकाच्या फोनला त्यांनी, कॉलला त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन समस्या पाहून त्यांनी लोकांची सांगण्याची वेळ नाही पाहिजे. आपण समस्या पाहिजे ती तिथली तर कशी सुटल, यासाठी प्रयत्न केला नगराध्यक्ष हवा आहे या शिरूरकरांना, असं मी 100% सांगू शकतो. नक्की. तुम्ही आता अपेक्षा ऐकल्या. तुम्ही नगरसेवक म्हणून आता उमेदवार म्हणून उभे आहात. या अपेक्षा काही चुकीच्या नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मला जर काम असेल तर त्यासाठी धावून आलेला पाहिजे, तर हे काही चुकीचं नाही आहे. तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? आत्ता पण आम्ही सर्व नगरसेवक प्रकाशित धारीवालच्या नेतृत्वाखाली आणि अशोक बाप्पूच्या नेतृत्वाखालीमध्ये शिरूर शहरामध्ये आम्ही काम करत आलेलो आहोत. आम्ही सर्व आत्ता जे नगरसेवक माझे संघ आत्ता जे वेगवेगळ्या पक्षामध्ये उभा राहिलेले त्यांनीसुद्धा आणि मीसुद्धा आम्ही ग्राउंड लेवललाच काम केलेलं आहोत. आणि आम्ही कुठलाही फक्त ऑफिसमध्ये बसून आम्ही कामं केलं नाही, आमच्या मित्रांनी सांगितलं त्याच्यातले. आणि राहिलं शिरूर शिरूर शहरामध्ये आज प्रकाशित धारीवालच्या खांद्याला खांद्या लावून 2007 अशोक बाप्पू पवार यांनी भरपूर प्रकाशित धारीवालचे संघ कामं केलेले आहेत. तुम्ही आता पाहताय की शिरूर शहरामध्ये आतमध्ये एंट्री झालेला रस्ता हा कॉन्क्रिटीकरणचा रस्ता, पहिल्यांदा कॉन्क्रिटीकरणचा रस्ता शिरूर शहरामध्ये झालेला आहे. तुम्ही आज तहसीलची इमारत बघा, तुम्ही पंचायत समितीची इमारत बघा, नवीन पोलीस स्टेशन बघा, आता पुन्हा शिरूर नगरपालिकेचं नवीन याचं टपरी व्यवसायासाठी आता एक नवीन कॉम्प्लेक्सचं काम या ठिकाणी चालू आहे. हे सर्व काम आदरणीय प्रकाशित धारीवाल आणि अशोक बाप्पू पवार यांच्या प्रयत्नामध्ये शिरूर शहरामध्ये चांगले विकासाचं काम चाललेलं आहे. ह्याच्या पुढेही अशाच पद्धतीने चालणार आहेत. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मी प्रत्येकाला विचारणार आहे, तुमच्याकडे येणार आहे आता, आणि तुम्हाला का निवडून द्यावं याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. माझा मागील इतिहास आणि माझ्या केलेल्या कामाची पावती माझ्या सर्व सुज्ञ मतदारांना आणि सर्व सुज्ञ शिरूरच्या नागरिकांना माहिती आहे. आणि मलासुद्धा या कामाची फार आवड आहे की काहीतरी करून मला समाजाला दाखवायचं आहे. आणि तेवढे नागरिक सुज्ञ आहेत, त्यामुळे ते मला प्रचंड बहुमताने विजय करतील. इथे ठाकरे गटाचे एक उमेदवार तुमच्याच महाविकास आघाडीमधले आलेले आहेत. तुमचा आहे पूर्ण सपोर्ट? निश्चितपणे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पहिल्यापासून उद्धव साहेबांच्या आदेशानं शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत आहे. महाविकास आघाडी ही निश्चितपणानं खंबीरपणानं एकजुटीनं या इलेक्शनला, या निवडणुकीला सामोरी जाते. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये दुफळी नाही आहे आणि पूर्ण सक्षमपणे ही समोर महायुतीच्या समोर महाविकास आघाडी ही सक्षमपणे उभी आहे. पूर्ण सक्षमपणे उभी असं तुम्ही म्हणताय. सुवर्णाताई, का तुम्हाला निवडून द्यावं? अपेक्षा तर तुम्ही ऐकल्या सगळ्या. ज्या शिरूरकरांनी अपेक्षा व्यक्त केल्यात त्याच्यावर तर मी खरं उतरण्याचा प्रयत्न करेलच. पण मी माझा अजेंडा सांगितला की स्वच्छ शिरूर, सुंदर शिरूर, वाहतूक म्हणजे जिथं वाहतुकीची समस्या नसेल असं शिरूरचं शैक्षणिक दर्जा उंचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. स्त्रियांचं आरोग्य असेल, स्त्रियांची सुरक्षा असेल, त्याच्यासाठी मी आधी पण प्रयत्न केलेत की जेव्हा मी महिला बालकल्याणची सभापती होते त्यावेळेस स्त्रियांसाठी मी नवीन उपक्रम आणलेले आहेत. आणि यापुढेही स्त्रियांसाठी एक स्त्री म्हणून एक स्त्रीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे, ते मी करण्याचा प्रयत्न करेल. मी शिरूर शहरात मेन बाजारपेठ राहते, त्यामुळे बाजारपेठेतले प्रश्न काय आहेत ते पण मला माहिती आहेत. शिरूरकरांचे जसं मुजफ्फर कुरेशी बहिणी सांगितलं की आम्ही ग्राउंड लेवललाच काम करतो. जेव्हा मी नगराध्यक्ष होते तेव्हा सकाळी 6 ते रात्री 12पर्यंत कोणत्याही सामान्य नागरिकाचा, म्हणजे ते अतिशय इस्लाम एरियातले असू दे किंवा मोठे व्यापारी असू दे, कोणाचाही फोन आला तरी आम्ही म्हणजे 24 तास त्यांच्यासाठी अवेलेबल होतो आणि यापुढेही नक्कीच असू अशी मी त्यांना ग्वाही देते. आणि जसं भाऊंनी सांगितलं की तुम्ही पक्षाकडे बघून
मतदान न करता प्रत्यक्ष व्यक्तीकडे बघा, जो तुमच्या कामाला येईल किंवा तुमच्या हाकेला तो धावून येईल. मला वाटतं निश्चितच मी हे सगळं करू शकते. आणि याच्या आधी नगराध्यक्षपदाचा अनुभव असल्यामुळे ज्या काही शिरूर शहराच्या अजून समस्या आहेत, की म्हणजे जे आपण विजन बघतो की 25 वर्ष पुढे 50 तुम्ही पूर्ण कराल असं तुमचं म्हणणं आहे. नमस्कार दादा, मला शिरूरकरांनी ही पहिली संधी दिली आहे आणि खरं तर माझे पती यांनी मला या संधी दिलेली आहे आणि ते शिरूरचे आदरणीय आणि नगरसेवक राहिलेले आहेत. परत आपले माऊली आबा कटके, आमदार दमदार माऊली आबा कटके ह्यांच्या नेतृत्वाखाली आज मी 10 दिवस फिरते आहे. मला त्यांच्याकडून भरपूर मार्गदर्शन करायला संधी आहे आणि आज त्यांच्या थ्रू मी आज लोकांपर्यंत पोचते आहे. मग तो एरिया काय आहे, नाही तर मी नवीन आहे म्हणून मी जात नाही आहे. आज मला संधी भेटते म्हणून मीही घरोघरी पोचते आहे, लोकांची समस्या जाणून घेते आहे. तर मी एकच विनंती करेन, मला संधी द्या आणि बहुमूल्य मताने विजयी करून द्या. मी त्या संधीचं नक्की सोनं करून दाखवेन. ताई, का तुम्हाला निवडून द्यावं? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सारी जगाला उद्धारी. आज या सावित्रीच्या लेकीला जर आज ह्या संविधानाने ही संधी दिलेली आहे, ती जर एक आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळू शकते तर गाव हे तिचं एक कुटुंब असलं पाहिजे. आणि सगळ्यांच्या आता मी प्रतिक्रिया ऐकल्या की जो नेता असावा तो सर्वसामान्य घरातला असावा. शिरूर शहराचा काही विकास झाला नाही किंवा केला नाही हा प्रश्न आहे. कारण काय होतं, ही नगरपालिका ही सर्वसामान्यांचं एक माध्यम आहे. हे ज्या स्ट्रीट लाईट असतील, रस्ते असेल, पाणी असेल, ह्या समस्याचं हे रोटेशन चालू असतं. ते मेंटेन ठेवणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तिथे बसणारा नेता रोज ह्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने त्याचं लक्ष असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाबद्दल तुम्ही विचारलं. घनकचरा व्यवस्थापन हेही एक असं ठिकाण आहे की दररोजचा कचरा जो काही 2-2.5 टन इथून जो कचरा त्या कचरा डेपोवर जातो, त्या ठिकाणी त्या कचऱ्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने होतं. कारण कंपल्सरी सगळ्या आमच्या नगरपालिकेने सुका कचरा आणि ओला कचरा त्यासाठी वेगवेगळे डस्टबिन वाटलेले आहेत. मग त्या कचऱ्याचं वर्गीकरण खरोखरच घनकचरा व्यवस्थापनच्या तिथे त्या कचरा डेपोवर होतं का तुम्ही फक्त नागरिकांकडून तो कचरा घेताय आणि तिथे जाऊन तो एकत्र काम करणार आहे म्हणून हां, ह्याच्यावर काम करणार म्हणजे माझ्या काळामध्ये 2017 ते 22 मध्ये भारतामध्ये कुठे घडलं नाही असं हळदी कुंकाचा कार्यक्रम आमच्या टीमने तिथं 2 वेळा केला. आणि सर्व शिरूर शहरातल्या नागरिकांना कचरा डेपो काय असतो, त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने होतं आणि आपल्या घरातला रोज टाकलेला कचरा कुठे जातो हे मी दाखवलं. आणि यापुढे मी तो करण्याचा माझा नक्की. मी आता येतो. प्रियंका धोत्रे अपक्ष उमेदवार आहेत. प्रियंका, तुम्ही युवा उमेदवार आहात, तुम्ही काहीतरी विजन घेऊन या ठिकाणी उतरला असाल. तुम्हालाच का संधी द्यावी? मलाच का संधी द्यावी? मी माझ्या प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदारांना एक विनंती करते की मी इथून मागे लहानाची मोठी मी त्या एरियामध्ये राहिली आहे. मला लोकांच्या समस्या माहिती आहेत आणि मी इथून मागे पण कामं करू. लोकांचे कुठलेही प्रश्न असुद्धा लोक मला फोन करतात. मी दुसऱ्या फोनला मी त्यांच्या दारामध्ये हजर राहून लोकांची कामं केली आहेत. आणि आता माझ्यापुढे चौरंगी लढत आहे. आता जे तिघी महिला आहेत त्या कधीच आम्ही बघितलं नाही ते कुणाच्या दारामध्ये आल्यात, कधी कोणते कामं केलेत. आजपर्यंत त्यांनी कोणतेच कामं केले नाही आहे. आणि एक उमेदवार तर असा आहे त्याचं मतदान इथे नाहीत आणि आयात उमेदवार तिथे दिलेला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की मी इथून मागे कामं केली आहेत आणि तुमच्या दारामध्ये पोहोचलेली आहे. प्रत्येक घराघरामध्ये मी माहिती आहे, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत मी सगळ्यांना माहिती आहे. आणि मी लोकांची कामं केली आणि इथून पुढेही त्याच पद्धतीने कामं करणार आहेत. आणि तरुण पिढीला संधी दिली पाहिजे म्हणून मी या रिंगणात उतरली आहे. गुलाल कोणाचा हे 3 तारखेला स्पष्ट होईल की कुठला पक्ष नेमका गुलाल उधळणार आहे. पण गुलाल कुठल्याही पक्षाने उधळला, नगराध्यक्ष कुठेही निवडून आला तरी यांच्यापैकी कोणी स्वतंत्रपणे कार्यभार करतोय की यांच्या मागून कोणीतरी कारभार चालवणार आहे, यावरही आमचं लक्ष असणार आहे. गुलाल कोणाचा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.